राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. न्याय मिळत नाही आणि हा न्याय मिळण्यासाठी जो जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. ते सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, विचारवंत, समाजसेवक, मॅगॅसिन्स पारितोषिक विजेते सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषणाला बसले आहे. उपोषणाचा आजचा 23वा दिवस आहे आणि पोलिसांनी दादागिरी करून त्यांना उचलून नेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे. त्याही ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी अनुशासन उपोषण चालू आहे. या देशामध्ये उपाशी राहण्यावर सुद्धा बंदी आहे. या देशामध्ये महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करण्यावर सुद्धा बंदी आली. या देशामध्ये न्याय मागण्याची सुद्धा बंदी आली. इंग्रजांपेक्षा वाईट परिस्थिती या देशामध्ये झाली. परंतु या देशातल्या अहिंसेची शक्ती एवढी आहे, इथलं उपोषण, इथली धरणे, इथली आंदोलने याची शक्ती एवढी आहे की इंग्रजांसारखे शक्तिशाली देश की ज्यांच्या राज्यात सूर्य मावळत नव्हता, आणि ते मला बसत घे, सूर्य मावळत नव्हता, अशा देशाला सुद्धा एका अहिंसेच्या आधारे विनाशस्त्र या देशातून निघून जावं. या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आहे. परंतु या राज्यघटनेची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की राज्यघटना आदर्श आहे, जगात सर्वात मोठी आहे, जगातील सर्व कलम आहेत, हक्क आहेत, कर्तव्य आहेत. परंतु राज्यघटना अंमलबजावणी करणारे कसे आहेत त्यावरती या राज्यघटनेचं यश आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या या देशात अनागोदी चालू आहे. विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही, शिक्षकाला न्याय मिळत नाही आणि इथं शोषण आणि भ्रष्टाचार चालू आहे. उद्योगपती, पुंजपतीच्या हातामध्ये सर्व सत्ता गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण संघर्ष केला पाहिजे आणि या परिस्थितीच्या विरुद्ध सोनम वांगचुक आंदोलन करत आहे. तुमची आमची नैतिक जबाबदारी ठरते की आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी, मुलाबाळाच्या भविष्यासाठी आणि त्यांचं जीवन सुखकारक होण्यासाठी या देशातला प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधी फुटता कामा नये. कुणाच्या